लुईस व्हिटॉन हा एक जगप्रसिद्ध आणि नंबर 1 पोझिशनवर असलेला लक्झरी प्रॉडक्ट्सचा ब्रँड. या ब्रँडच्या वस्तूंच्या किमती अशा आहेत की सर्वसामान्य माणूस त्या स्वप्नात सुद्धा खरेदी करू शकणार नाही. जसे की हँडबॅग 40,000 रुपये, शूज 2 लाख रुपये, सायकल 20 लाख रुपये. पण हा ग्लोबल लक्झुरियस ब्रँड ज्या मुलाने सुरू केला त्याच्याकडे एकेकाळी ना राहायला घर होतं ना एक वेळचे खायला पैसे. तर ही गोष्ट आहे अशा अनाथ मुलाची, लुईस व्हिटॉनची, ज्याने आपल्या ताकदीवर उभी केली 22 लाख करोड रुपयाची कंपनी. आपलं स्वप्न, प्रचंड आत्मविश्वास आणि अपार मेहनत यांच्या जोरावर माणूस काय करू शकतो याचीच ही एक अविश्वसनीय गोष्ट. ही गोष्ट सुरू होते 19व्या शतकात, म्हणजेच आपल्याला जवळपास 200 वर्षे मागं जावे लागेल. लुईसचा जन्म 4 ऑगस्ट 1821ला फ्रान्सच्या आंचाय भागामधील एका गरीब कुटुंबात झाला. त्याचे वडील झेवियर व्हिटॉन हे शेतकरी, तर आई कोरेनो गॅलॉड ही हॅट मेकर होती. लहानपणापासूनच लुईसला आपल्या वडिलांसोबत मोलमजुरी करावी लागत असे. तो सकाळपासून रात्रीपर्यंत शेतात काम करीत असे. जनावरांना चरून आणणे, लाकडे गोळा करणे ही त्याची नित्याची कामे. जेव्हा लुईस 10 वर्षांचा झाला तेव्हा त्याची आई मरण पावली आणि वडिलांनी दुसरं लग्न केलं. 1835 लुईस आपल्या सावत्र आईच्या त्रासाला कंटाळून घरातून पळून गेला आणि पळाला तर किती, 450 किलोमीटर, जोपर्यंत आपल्या स्वप्नातलं शहर पॅरिस येत नाही. आता हा संपूर्ण प्रवास करायला लुईसला तब्बल 2 वर्ष लागली आणि या प्रवासात त्यानं बरीच छोटी मोठी कामं शिकली. लुईस जेव्हा पॅरिसमध्ये पोहोचला तेव्हा तिथे इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन म्हणजेच औद्योगिक क्रांती सुरू होती आणि सुरू झाल्या होत्या ट्रेन, ज्यामुळे प्रवास आता सोपा झाला होता. पण प्रॉब्लेम होता सामानाची ने-आण करण्याचा, कारण ट्रेनमधून लोक पेंटिंग, कपडेच काय फर्निचर सुद्धा घेऊन जात होते. आणि याच प्रॉब्लेममध्ये लुईसला सापडली एक मोठी संधी. मार्केटमध्ये लगेज ट्रंकचा व्यवसाय जोरात होता. फेमस बॉक्स मेकर मोन्सियोर मार्शेल यांच्या कारखान्यात लुईने बॉक्स मेकर म्हणून कामाला सुरुवात केली. लुईसची मेहनत आणि कामावरची निष्ठा कामी आली आणि मोन्सियोरच्या बऱ्याच कस्टमरचा तो आवडता बॉक्स मेकर झाला. लुईसने बनवलेले ट्रंक एवढे परफेक्ट होते की नेपोलियन दी थर्ड ची महाराणी इम्प्रेस युजेनी हिने लुईला आपला पर्सनल बॉक्स मेकर बनवले. 1 वर्ष महाराणीसाठी काम केल्यावर जवळपास 17 वर्षांच्या अनुभवानंतर लुईसने आपलं स्वतःचं पहिलं शॉप सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि अशा पद्धतीने लुईसकडून पायाभरणी झाली लुईस व्हिटॉन या ब्रँडची, ज्या ब्रँडला आज आपण LV म्हणून ओळखतो. त्यावेळी मार्केटमध्ये फक्त चौरसाकृती लेदरचे म्हणजेच चामड्याचे बॉक्स बनवले जात होते, ज्यांचा वरचा भाग अर्धगोलाकार होता. ज्याचं कारण असं होतं की पाणी वरच्या बाजूला राहू नये आणि लेदर खराब होऊ नये. पण इथे प्रॉब्लेम असा होता की हे बॉक्स एकावर एक असे ठेवले जाऊ शकत नव्हते आणि ते ट्रेनमध्ये जास्त जागा घेत होते. पण या दोन्ही समस्यांवरती लुईसने एक नामी उपाय काढला. लुईसची ही आयडिया त्यावेळी एका क्रांतीपेक्षा कमी नव्हती. त्यांनी ट्रंक बनवण्यासाठी लेदरऐवजी कॅनव्हास या मटेरियलचा उपयोग सुरू केला, जे लेदरपेक्षा हलके, टिकाऊ आणि वॉटरप्रूफ होते. आणि आता बॉक्स रेग्युलर शेपमध्ये बनवणं सुद्धा शक्य झालं होतं, ज्यामुळे लोक त्यांना एकावर एक सुद्धा ठेवू शकत होते आणि जागा पण कमी लागत होती. या एका आयडियानं त्याचं आयुष्यच बदललं आणि 2 वर्षात त्याने भरपूर बॉक्स बनवून विकले. आता लुईसने बॉक्सबरोबर हँडबॅग बनवायला पण सुरुवात केली. नवीन आणि मोहक डिझाईनमधील लेदरऐवजी कॅनव्हास मटेरियलच्या हँडबॅग लेडीजच्या फॅशन स्टेटस बनल्या. पण मित्रांनो, असं म्हणतात ना, चांगल्या वेळेची वाईट गोष्ट अशी किती बदलते. 1870 झालेल्या फ्रँको-प्रुशियन युद्धामुळे लुईसला रातोरात आपली पूर्ण फॅमिली घेऊन फ्रान्समधून पळ काढावा लागला. त्याचा व्यवसाय बंद झाला. एवढं नाव कमावून सुद्धा एक वेळ अशी आली की लुईसची फॅमिली रेफ्युजी कॅम्पमध्ये भूकमारीने आपले जीवन जगत होती. यथावकाश युद्ध संपलं तेव्हा तो आपल्या कुटुंबासोबत घरी आला, पण त्याचं सगळं साहित्य चोरीला गेलं होतं आणि त्याचं वर्कशॉप बर्बाद झालं होतं. पण थांबेल तो लुईस कसला? नवीन जोमानं तो पुन्हा एकदा ट्रंक व्यवसायाकडे वळला. आता त्याच्याकडे फक्त होता अनुभव आणि आत्मविश्वास. त्यानं दुकानाला नवीन जागा शोधायला सुरुवात केली. युद्धामुळे जागांच्या किमती खाली आल्या होत्या, त्यामुळे लुईसला अगदी शहरात मध्यभागी जागा मिळाली. दुकान चालू झाल्यापासून 6 महिन्याच्या आतच त्याचं काम रुळावर आलं. सगळं व्यवस्थित चालू होतं. आता त्याच्या मदतीला आला होता त्याचा मुलगा जॉर्ज. जॉर्जने बॉक्सवर लॉक लावण्याची आयडिया लुईसला दिली. त्यामुळे तो आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या 2 पावले पुढे निघून गेला.
आता लुईसने नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून बॅगेवर पॅटर्न प्रिंट करणे सुरू केले. त्याच्या या नवीन डिझाईनने मार्केटमध्ये धुमाकूळ घातला. आता त्याला फक्त आपल्या देशातूनच नव्हे तर परदेशातूनही ऑर्डर येऊ लागल्या. ते बघून लुईसने आपले एक शॉप लंडनमध्ये सुद्धा उघडले आणि अशा प्रकारे सुरुवात झाली LVच्या जगभर विस्ताराची. एक जगप्रसिद्ध लक्झरी प्रॉडक्ट्सचा ब्रँड बनणं हे एका रात्रीचं काम नव्हतं. लुईसच्या मनात सुद्धा नव्हतं तसं. तो एक अनाथ मुलगा होता जो फक्त जगण्याचं साधन शोधत होता. पण त्याचा कॉन्फिडन्स, स्किल आणि नवनिर्मितीचा ध्यास त्याला एका मोठ्या ब्रँडपर्यंत घेऊन गेला. आज LV हा ब्रँड 460 स्टोअर्सच्या माध्यमातून जगातल्या जवळपास 50 देशांपर्यंत पोहोचला आहे, ज्याची मार्केट व्हॅल्यू आहे 22 लाख करोड रुपये. एका अनाथ मुलाने अब्जावधी डॉलर्सच्या साम्राज्याचा पाया कसा घातला याचीच ही एक अविश्वसनीय कहाणी.